आम्ही मकरंद वेडिंग चॅनलमधून बोलतोय आणि आज आम्ही जे आमचे जे आहेत गिरीशजी यांच्या मित्रांचा इंटरव्ह्यू घेत आहोत आणि त्यांनी आज जो सोहळा एन्जॉय करून आलेले आहेत तर त्यांच्या मुखातून आम्ही हे ऐकू इच्छितो की त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत. आपलं नाव सांगा आणि तुमचं प्रतिक्रिया सांगा. माझं नाव सुधीर बाबासो गायकवाड, वाठार किरोली. लग्न कार्यक्रम इतके पाहिले परंतु या कार्यक्रमासारखा या कार्यक्रम मी कधी पाहिला नाही. इतका प्रचंड मोठा कार्यक्रम झाला लग्नाचा, अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. तुम्हाला सर्वांना धन्यवाद आहेत आमच्या मार्फत. सगळ्यात चांगलं काय वाटलं तुम्हाला सगळ्या कार्यक्रमामध्ये? सर्व कार्यक्रमामध्ये तुमचा जो विधीचा कार्यक्रम आहे ते आमच्यात आणि तुमच्यात थोडासा बदल असल्यामुळं आम्हाला लवकर लक्षात नाही आलं की कोणत्या पद्धतीने विधी तुमचा चालतो. आणि 2 नंबरला म्हणजे जेवणाची, नाश्त्याची, खाण्याची सोय अतिशय उत्तम केली, एक नंबर केली सर्वांची. कुणाची आहे की नाही होऊन दिली अजिबात. आणि तुमच्या मित्राबद्दल काही 2 शब्द? नाही, आमच्या मित्रांच्याबद्दल काय अतिशय त्यांनी छान आमचं सगळ्यांना एक नंबरचं सोय केली त्यांनी, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. तर आता तुमचं नाव सांगा. सूर्यकांत विठ्ठल गायकवाड. आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला आम्ही सगळेजण एकत्र गेलो. तिथं जे त्यांनी त्यांच्या पद्धतीने विधी सोहळा त्यांच्या धार्मिक पद्धतीने जे केला त्यावर प्रतिम केला आणि जी सगळ्या लोकांना जी सेवा दिली, जी उपस्थित सगळे होती त्यांना वधूवरांना शुभेच्छा देण्यासाठी, ते अतिशय अतिशय खुश आणि उच्च मानाने ते येऊन गेले. तुम्हाला काय वाटलं तिथल्या सोयी, काय कसं बद्दल काय? सोयी आहे, चांगल्या होते. नवरा मुलगी, नवरी मुलगी, नवरा मुलगा अतिशय उत्तम जोडा भेटला. लक्ष्मीनारायणचा. तुम्ही त्यांना काय आशीर्वाद देऊ इच्छिता? भविष्य चांगले घडू, उच्च प्रगती हो. तसं करू नका, कॅमेराचं काय नाव सांगा. स्वाती सुधीर गायकवाड. छान झाला कार्यक्रम तुमचा. तुम्ही आशीर्वाद काय देऊ इच्छिता आमच्या नवदेवाला, नववधू वराला काय आशीर्वाद देता? सुखाचा संसार करू. सुखाचा संसार होतो. आता ताई तुम्ही थोडंसं 2 शब्द आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा आहे, ऐकायचं आहे की तुम्हाला तिथं सगळ्यांच्या सोबत कसं वाटलं? कार्यक्रम वगैरे मध्ये तुम्ही एन्जॉय केला की नाही? कसे कार्यक्रम झाले? थोडंसं विस्तारपूर्वक सांगा. नाव सांगा. मनीषा सूर्यकांत गायकवाड, वाठार किरोली. मी ह्या लग्नाला येऊन खूप एन्जॉय आणि आनंद साजरा केला. वधूवरांना पण मनापासून उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांची सुख समृद्धी चांगली हो असा आशीर्वाद देते. बाकीचं नियोजनाचं काही बोलायचंच नाही. खूपच छान झालं, असं कधी नाही पाहिलं, होणार पण नाही. आता तुम्हाला विशेष अशी कोणती गोष्ट आवडली? सगळ्यांची मॅनेजमेंट करण्याची पद्धत, एकमेकाशी एकोप्याने राहण्याची पद्धत, ती खूप आवडली. आणि तुम्ही डान्स केला, एन्जॉय केला? बघितलं फक्त. पुढच्या वेळी डान्स करणार साक्षीच्या लग्नात करणार. पुढच्या वेळी जेव्हा प्रोग्राम येईल तेव्हा सगळ्यांनी आम्ही डान्स करणार, ह्यानी बघणार, ह्यानी बघणार. म्हणजे अजून तुम्हाला उत्सुकता आहे की आमच्या साक्षीच्या लग्नामध्ये चांगलं एन्जॉय करायचं आणि कधी लवकर लग्न साक्षीचं होतंय. म्हणजे यातून तुम्ही एक आशीर्वाद देताय साक्षीला की म्हणजे जिला आशीर्वाद देताय की आमच्या सुने जसं चांगले कार्यक्रम आमच्या घरामध्ये लवकर लवकर व्हावे, मंगल कार्य घडून यावे. ठीक आहे. माझे नाव प्रवीण गायकवाड, वाठार किरोली. आमचे मार्गदर्शक मित्र गिरीशजी दायमा यांच्या मुलाचा मकरांचा विवाह सोहळा या ठिकाणी पुष्कर या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. खरं पाहिलं तर पिंटू शेटचं नियोजनच पहिल्यापासूनच उत्तम असतं. आम्हाला खात्री होती या नियोजनात कसंभर सुद्धा आम्हाला कमतरता जाणवणार नाही. त्यानुसार जाण्यापासूनचं नियोजन म्हणजे बसचे अरेंजमेंट असेल, ट्रेनचं तिकीटचं बुकिंग असेल, सामानाचं व्यवस्थित पॅकिंग असेल, या सर्व गोष्टी ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणी योग्यरित्या पार पडल्या.
आणि हा जो लग्नाचा सोहळा आहे तो ठरलेल्या वेळेप्रमाणे विधीमध्ये अतिशय उत्साहाच्या आणि मजेच्या वातावरणामध्ये सर्वांनी आनंद लुटत हा कार्यक्रम साजरा केला. आता तुम्ही जसं पिंटू शेठ म्हटले तर मला असं वाटतं पिंटू शेठ तुमचे खूप खास फ्रेंड आहेत. हा. तर त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट तुम्हाला कोणती? पिंटू शेठचा स्वभाव हा दिलखुलासा असतो. कुठलंही टेन्शन घेत नाहीत. नेहमी चेहऱ्यावर सतत हसत असतं. काही कुठलंही काम असलं टेन्शन असलं तरी हसत ते सामोरे जात असतात. हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. आणि यामध्ये ठळक कोणती तुम्हाला गोष्ट सांगावी वाटते की ह्या कार्यक्रमामधून तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे हे सांगावीशी वाटते सगळ्यांना सांगू इच्छितो मी की मॅनेजमेंट कसं करावं. सगळा कार्यक्रम होल अँड सोल शेठजीनं एका हातामध्ये स्वतःच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरित्या पार पडला. किती थकवा जाणवतोय, काय दुखतंय, घसा काय दुखतोय याची कुठलीच पर्वा न करता आपल्या मुलाचा कार्यक्रम हा उत्साहात पार पडला पाहिजे. सर्वांना कशाची कमतरता भासली नाही पाहिजे या उद्देशाने त्यांच्यामध्ये बालाजीच आले होते एक प्रकारचे आणि बालाजीचाच आशीर्वाद दिला. आणि इथून पुढे सुद्धा बालाजी असे सदैव त्यांच्या पाठीशी राहतील आणि असे योगायोग आम्हाला पुन्हा असे आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आता बालाजीच्या 2 घोषणा द्या सगळ्यांनी आणि समाप्त करूया. भक्तवत्सला गोविंदा गोविंदा. धन्यवाद. आता